नमस्कार. ऑनलाईन आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन जी काही जाहिराती येतात, या जाहिरातीला उच्च तरुण हे बळी पडतात. बाहेर देशात कुठंतरी मोठ्या पगाराची नोकरी या आमिषाला बळी पडून हे तरुण बाहेर देशात नोकरीसाठी गेले आणि त्यांच्याकडून सायबर गुन्हेगारी करून घेण्यात येत आहे. आज ते तरुण तिथं अडकलेले आहेत. त्यांची सोडवणूक होत नाही. त्यांच्या भावना अशा आहेत की आमचा फक्त जीव गेल्यावरच इथून सुटका होईल. कारण आज तुम्ही बघत असाल बरेच तरुण हे उच्च शिक्षित आहेत, शिक्षण चांगलं झालेलं आहे, नोकरी लागत नाही आणि मग अशा कोणत्या तरी ऑनलाईनच्या माध्यमातून सोशल मीडियातून जाहिराती येतात आणि या जाहिरातीला बळी पडून हे तरुण तिथं नोकरीला जातात आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचे कामं करून घेतल्या जातात. त्याबद्दलची दिव्य मराठीशी एका बाहेर देशात थायलंडमध्ये नोकरीसाठी गेलेल्या तरुणानं आज तो तिथं अडकलेला आहे. त्यानं सर्व आपबीती सांगितलेलं आहे. कारण तुम्ही पाहत असताल की असे बरेच तरुण अशा गोष्टींसाठी बळी पडतात. मात्र यापासून आज सावधान होणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघितलं तर नोकरीच्या आमिषानं थायलंडला गेलेल्या महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील 8 आणि बीड जिल्ह्यातील 17 तरुणांना म्यानमार सीमेवरील गोल्डन ट्रायंगल भागात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. तसं महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा याबाबतचं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की असे तरुण हे बीड जिल्ह्यातील बाहेर देशामध्ये अडकलेले आहेत, त्यांची सोडवणूक आपण करावी. त्यांच्यासोबत चर्चासुद्धा केली होती आणि या तरुणांना तिथे 16 ते 18 तास ऑनलाईन फसवणुकीचे काम करण्यास भाग पाडले जाते. की आम्हाला इथे सायबर फ्रॉड करण्याचा प्रचंड दबाव आहे. कामास नकार दिला तर जीव जाण्याची भीती आहे. आम्हाला तातडीने वाचवा. या तरुणाची आपबीती त्याच्याच शब्दात आपण ऐकू. तो नाशिकचा तरुण आहे. तो सांगतो, मी नाशिकच्या BPO कंपनीत डेटा एंट्रीचे काम करायचो. महिन्याला 20,000 पगार होता. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने चांगल्या वेतनाची नोकरी शोधत होतो. सोशल मीडियावर मला जाहिरात दिसली. बँकॉकला डेटा एंट्रीच्या कामासाठी तब्बल 70,000 रुपये पगार मिळणार होता. माझ्यासाठी ही एक सुवर्ण संधी होती. एजंटच्या माध्यमातून इंटरव्ह्यू झाला. काही दिवसातच कंपनीने मला भारतातून बँकॉकसाठी विमानाचे तिकीटंसुद्धा पाठवले. म्हणजे फसवणूक कशी होते बघा. 2-3 वर्षे मेहनत करून पैसे कमवू आणि कुटुंबाची परिस्थिती सुधारू या स्वप्नाने मी जवळजवळ 20-25 हजार रुपये घेऊन बँकॉकला पोहोचलो. म्हणजे आज या तरुणांनी उच्च शिक्षण घेतलं, इथं नोकरी लागत नाही, जॉब लागत नाही. म्हणून यांच्या अपेक्षा आहेत की आपण कुठंतरी बाहेर जाऊन नोकरी करावी आणि त्या माध्यमातून पैसा कमवून आपलं कुटुंब हे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करावा. विमानतळाबाहेर येताच कंपनीच्या गाडीत बसलो. त्यांनी माझ्या डोक्याला बंदूक लावली. 8 तास प्रवास, 6 गाड्या बदलल्या. मला थायलंड म्यानमार सीमेवरील जंगलात नेल्या गेलं. हे ठिकाण चीनच्या नियंत्रणाखाली आहे. तिथे त्यांची स्वतःची खाजगी आर्मी आहे. प्रत्येकाकडे मशीन गन, AK-47, AK-60 सारखी शस्त्रे आहेत. या ठिकाणी आमचे लोकेशन ट्रॅक करणे अशक्य आहे. तिथे मला चीनी भाषेतील करारावर सही करण्यास भाग पाडले. सुरुवातीला ट्रेनिंग दिली. नंतर हनी ट्रॅप, सायबर फ्रॉडसारखी काळी कामे करायला भाग पाडले. रोज 18 ते 20 तास आम्ही सायबर गुन्हेगारीचे काम करतो. आम्हाला महिन्याला $3,00,000 कमवून देण्याचे टार्गेट दिले आहे. टार्गेट पूर्ण नाही झाले किंवा कामास नकार दिला तर मारहाण केली जाते. काळोख्या खोलीत नेऊन 7 दिवस अमानुष मारहाण केली. इलेक्ट्रॉनिक शॉकही दिले. त्यामुळे काम करावेच लागते. लोकांना फसवण्यासाठी आम्हाला अमेरिकेतील, UKतील किंवा ऑस्ट्रेलियातील भारतीय मुलींचे फोटो वापरून फेक अकाउंट्स बनवायला सांगितले जाते. समोरच्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून क्रिप्टोकरन्सी किंवा सोन्यात गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. यासाठी त्यांनी स्पेशल प्लॅटफॉर्म तयार केले आहेत. आमच्याच देशबांधवांची फसवणूक करत असल्याने आम्हाला स्वतःला देशद्रोही समजू लागले आहोत. जेव्हा आम्ही घरी परतण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी 15 ते 20 लाख रुपयाची मागणी केली. काही दिवसापूर्वीच 3 भारतीय मुलांनी असे पैसे भरले होते.
मात्र त्यापैकी दोघांना त्यांनी गोळ्या घालून मारून टाकले. त्यामुळे तिसऱ्या मुलाने घरी जाण्यास नकार दिला. आम्ही एका डॉर्मेटरीमध्ये राहतो. जेवायला फक्त भात आणि सलॅड मिळते. अनेकदा मी 3-4 दिवस काहीच नाही खाल्ले. आजारी पडलो तरी उपचार मिळत नाहीत, कारण येथील हॉस्पिटलचा एका दिवसाचा खर्च हा 40,000 रुपये आहे. त्यांनी आमचे पासपोर्ट आणि घरून आणलेले सर्व पैसे जमा करून घेतले आहेत. 2-3 महिन्यापासून काम करत आहे. खिशात 1 रुपयाही नाही. घरी जिवंत परत जाईन अशी आशा आता उरलेली नाही. या ठिकाणी अडकलेल्यामध्ये 8 मुलीही आहेत, ज्यांचा असाही छळ केला जात आहे. दिवसातून फक्त 1 तास आम्हाला फोन दिला जातो. त्यानंतर फोन तपासतात. काही चुकीचे आढळले तर थेट मारून टाकतात. छळाबाबत मी घरी एकही सांगितलेलं नाही. फक्त या ठिकाणाहून आम्हाला बाहेर काढा एवढेच सांगत आहे. मी रोज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, उदयनराजे तसेच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशीही संपर्क साधत आहे. रोज या ठिकाणाहून बाहेर काढण्याबाबत शासनाला मेल करत आहे. त्या तरुणानं माहिती दिली की नोकरी शोधताना नीट खात्री करूनच स्वीकारा. तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे की ऑनलाईन नोकरी शोधताना अतिशय सावध राहा. बँकॉकला नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका. कोणतीही नोकरी स्वीकारण्यापूर्वी त्या नोकरीची नीट खात्री करा, अन्यथा तुम्ही फसू शकता. तरुणांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्रीसुद्धा प्रयत्न करत आहेत. राज्यातील या डांबलेल्या तरुणाविषयी कळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी इतर काही पीडितांशी फोनवर संवाद साधला, धीर दिला. खासदार अशोक चव्हाण यांनी सरकारला पाठपुराव्यासाठी पत्र लिहिले. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र दिलं, त्यावर चर्चा केली आणि गंभीर दखल घेत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. परराष्ट्र मंत्रालयही त्या देशातील भारतीय दूतावासाशी समन्वय साधून आहे. त्यामुळं अशा गोष्टीपासून तरुणांनी आजकाल सावध होण्याची गरज आहे. प्रत्येक तरुणाला वाटतं आपण शिक्षण घेतलंय, आपल्याला नोकरी पाहिजे, पण जर अशा माध्यमातून अशी नोकरी मिळत असेल तर ती नोकरी नसलेली बरी. आता याचा विचार तरुणांनीही केला पाहिजे. यावर आपलं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.